नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण पाहतोय की ज्या पेशंटला पीसीओडीचा आजार आहे आणि ज्यांना मूल होत नाही, अशा पेशंटमध्ये रक्ताची कुठली तपासणी आहे जी आपल्याला सांगते की त्या पेशंटला पीसीओडी आहे आणि तो बऱ्यापैकी आहे। आता बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की पीसीओडी साधारण 40% स्त्रियांना भारतामध्ये आहे, त्यापैकी आमच्याकडे येणाऱ्या 25 ते 30% ह्या वंध्यत्वाच्या असतात। पीसीओडीनी पाळी अनियमितपणे येते, अंड तयार होत नाही, स्थूलता असते किंवा कधी कधी प्रचंड बारीक पेशंट असते पण भरपूर पीसीओडीचं प्रमाण असतं। तर ह्या सगळ्यामध्ये कुठली एक चाचणी आहे जी आपल्याला सांगते की ह्या पेशंटला पीसीओडी असू शकतं, आणि ती रक्ताची चाचणी जी आहे त्याला आपण AMH असं म्हणतो। बऱ्याच वेळेला असा गैरसमजूत असतो की AMH हे फक्त मूल होऊ शकतं का नाही याचा पॅरामीटर आहे, तर तसं नाही। ज्या पेशंटमध्ये AMH ची व्हॅल्यू 4.5च्या पुढे आहे त्यांना, त्याच्या बहुतांश पेशंटना पीसीओडीचा आजाराने ग्रासलेलं असतं। त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही पेशंट असाल आणि तुम्हाला तुमच्यामध्ये पीसीओडी आहे का नाही हे सोनोग्राफी न करता माहिती करून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची रक्ताची चाचणी ही AMH ही असते। धन्यवाद।